हाय सर्वांना, कसे आहात? मस्त मजेत. आम्ही पण मस्त मजेत आहे. आणि शुभ दुपार सगळ्यांना. आता दुपार झाली, 1:30 वाजले आणि मी काम बिम आवरून सगळं जेवण बिवण करून आताच बसले. मैत्रिणीचा फोन आला होता. बोलत होती 1-1.5 तास. आजारी पण होते, म्हणजे आजारी पण होती ती जराशी, त्याच्यामुळे तिच्याबरोबर काय बोलून नव्हतं झालं बराच दिवस. म्हणून आता फोन आता बराच वेळ बोलत होती. तर आता ते भोंदू बाबाचं त्या बघणाऱ्याचं व्हिडिओ यायला लागलं आणि फोन आला. मला नव्हतं माहिती बरं का ती तिकडं बघायला जात होती म्हणून. पण मला आता ते असं तिला पण माहीत झालं ना, त्याच्यामुळे तिने फोन लावला. म्हणले असं असं मैत्रीण आहे माझी, नाशिककडची, तिकडची श्रीरामपूर. बरंच लांब आहे बघा आमच्यापासून. मी तर काही कधी गेले नाही त्या गावाला. श्रीरामपूरची ती. आणि म्हणजे तिच्या मुलाचं दुखत होतं. 25 वर्षाचा मुलगा आहे तिचा. ती तिचा मुलगा तिचा सारखा आजार राहायचा म्हणजे घडीत त्याचं एक दुखायचं, त्याला चित्र अशी कशी पण स्वप्न ही पडायची. अजून घडीतच पाठ दुख, घडीत छातीत दुख, घडीत डोक्यातच मुंग्या ये, असं सारखं त्याचं आजारी राहायचा ते. म्हणून त्याला नेलं होतं. ती म्हणली तिकडं नेलं होतं म्हणली गेलो तिथं, लागलो म्हणली नंबर बिंबरला, बोलिवलं म्हणली, त्याला पण बोलिवलं. गेली होती म्हणजे ह्यांच्यासोबत अजून बरीच गाडीच करून गेली होती वाटतं. ती तिथनं पण लांब आहे वाटतं. मग त्या श्रीरामपूरपासनं पण ती भोंदूबाबा कुठं होता, ती लांब आहे म्हणली. तिथं गेलो म्हणली. तर सांगितलं म्हणली, असं तसं विचारलं म्हणली, असं होतंय का, तसं होतंय का. मनाचं सांगत असं काय खरं आहे कुणाचं. असं होतंय का तुमच्या घरात, पहिल्या 20 वर्षापासून असं होतंय तसं होतंय, असं बऱ्याच गोष्टी सांगितल्या म्हणली काय पण. आणि म्हणली हा हा म्हणली तिला पण पहिलं खरंच वाटलं असं, पण आता हे व्हायला लागले. तर म्हणली तर काय, तर म्हणली असं झालं तसं झालं म्हणून सांगितलं असं तसं. तुम्हाला अशी करतात तशी करतात, तुमच्यावर खोड केलेली, अशी इथं काळे बाहुली टाकले तिथं काळे बाहुली टाकले. कशाचं काय, काळ्या बाहुल्याने कुठं काय कोणाचं खरं होत असतं. म्हणली दिली म्हणली तसलं काय दिलं तसलं बांधून म्हणली पुढे म्हणली. आणि घराच्या पांढऱ्या नाहीतर काळ्या म्हणली 9 कापड घेऊन त्याला चारी बाजूनी म्हणली बांधायला सांगितलं म्हणली. आता गेलते 1.5-2 महिना झाला असं म्हणली. चारी बाजूला म्हणली कसली 4 कोपरे म्हणली, 4 कोपऱ्याला तसलं म्हणली नव्या कापडात बांधून म्हणली बांधायला सांगितलं म्हणली चारी कोपऱ्यात. आणि उंबऱ्यात एक म्हणली बरोबर असं कडी लावतो आपण तिथं वरच्या साईडला म्हणली एवढं एवढं काहीतरी वस्तू दिली काहीतरी असं. ती म्हणली तिथं हळदी कुंकू लावून उदबत्या लावून 2-3 टाईम पुंजायचं, रस पाया पडायचं म्हणलं तुम्हाला काही म्हणलं तसलं दिलं तर का म्हणलं तसलं अमृत बिमृत प्यायला. म्हणले काय नाही तसलं काय नाही दिलं म्हणली. पण म्हणली सांगितलं म्हणली की तुमच्याच भावकीने केलेलं आहे आणि परतच्या वेळेस आल्यावर नाव सांगून असंच ह्या जवळच्याने केले आणि त्या जवळच्यांनी केले ना. काय कोणाचं खरं असतं, लय खोटारले निघालेत आता. जा मला तर ना कोणा तसल्या बघणाराचं कोणाचं खरं लागत नाही. मी तर काय म्हणते, मला बामणाचं सगळं खरं लागत नाही. मला कोणी काय पण असा विषय आहे. कशाचं काय म्हणलं. आता तिला पुन्हा बोलवलं होतं म्हणलं तुझ्या मुलाला, पुन्हा आता जाऊ नको म्हणलं तिला. म्हणलं ती म्हणली आता कशाला जाऊ बाया, आता म्हणले बामण्याकडे सुद्धा कुठं बघायला जाऊन म्हणले आपल्याच नशिबाचं म्हणले, आपल्याच ह्याच आजारी पडतोय आपण, कशाचं म्हणले फोन करायचं काय. म्हणलं आताशी डोक्यात तुझे